मित्रांनो, अनेक वेळा खूप प्रयत्न करूनही घरात भरभराट होत नाही. रात्रंदिवस कष्ट करूनही यश मिळत नाही आणि घरात पैशाची वाढ होताना दिसत नाही. मग ज्योतिषशास्त्रानुसार असेही मानले जाते की अनेकदा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि देवी देवतांचे आशीर्वाद न मिळाल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं. अनेक वेळा तर काम होण्याच्या मार्गावर असताना देखील अडथळे निर्माण होतात. जर तुमच्याबरोबरही असं घडत असेल तर या 10 उपायांचा अवलंब करा. वास्तुशास्त्रानुसार हे उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यामुळे घरात सुख, समृद्धी, धन, संपत्ती प्राप्त होते. जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. मित्रांनो, प्रत्येक माणसाला वाटतं की त्याच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि देवी लक्ष्मीचे पवित्र पावले सदैव वावरत राहावीत. पण काही वेळा कशातही समाधान राहत नाही. कितीही मेहनत केली तरी हातात काहीच राहत नाही. अशा वेळी आपण स्वतःलाच दोष देतो. पण कधी त्या अदृश्य ऊर्जांचाही विचार केला आहे का? चला तर मग ऐका एक अशी गोष्ट जी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीच्या 10 गुप्त मार्गांचा पवित्र धागा उलगडून दाखवेल. साताऱ्याच्या एका लहानशा गावात रामू नावाचा एक साधा, गरीब पण मेहनती शेतकरी राहत होता. त्याच्या कुटुंबात पत्नी गौरी आणि 2 मुले होती. शेती होती, जनावरे होती, श्रमही खूप होते, पण तरीही त्याच्या घरात कधीही बरकत नव्हती. गौरी रोज देवापुढे दिवा लावत असे, पण तिच्या चेहऱ्यावर कायम चिंता दिसायची. शेतात मेहनत करून सुद्धा कर्ज फेडत नव्हते. कोणतीही गोष्ट हातात घेतली की ती अपूर्णच राहायची. एक दिवस गौरीने थकून म्हणाली, रामू, आपण काय चुकीचं करत आहोत? देवाला मानतो, मेहनत करतो, तरीही घरात भरभराट का नाही? कारण काय आहे? रामू गप्पच राहिला. त्याच्याही मनात प्रश्नांचा खच होता. एका संध्याकाळी गावात एक वृद्ध योगी आले. त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं, मी केवळ त्या घरात पाऊल ठेवतो जिथे माझ्या चरणांनी बरकत येते. पण त्यासाठी त्या घरातील लोकांनी स्वतःच्या मन, शरीर आणि घराच्या ऊर्जेचं शुद्धीकरण केलं पाहिजे. गावात अनेकांनी त्यांना आग्रह केला, पण योगींनी डोळे मिटून शांतपणे सांगितले, मी फक्त त्या घरात जाईन जिथे 10 उपायांची तयारी झाली असेल. गौरीला हे ऐकून एक आशेचा किरण दिसला. तिने हात जोडून विचारलं, हे उपाय काय आहेत बाबा? योगींनी हसून एक पुस्तक काढलं आणि तिच्या हातात दिलं. या उपायांची कथा वाच आणि अंमलात आण, मग मी स्वतःच तुझ्या घरी येईन. गौरीने घरी आल्यावर तो ग्रंथ वाचायला सुरुवात केली आणि रामूशी बोलली, रामा, हे काही जादू नाहीये, पण जर आपण मनापासून या 10 गोष्टी केल्या तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा नक्की मिळेल बघा. गौरी दररोज संध्याकाळी पूजा करताना शुद्ध कापूर जाळू लागली. एक दिवशी तिला जाणवलं, आज घरात काहीसं शांत, प्रसन्न वातावरण आहे. अगदी मुलांची भांडणही कमी झाली. मुख्य दरवाजाजवळ दिवा लावताना रामूने पायऱ्यांच्या खाली तो दिवा ठेवला. त्यात 2 लवंगा घातल्या. त्या रात्री रामूच्या स्वप्नात त्याचे पितर आले आणि डोक्यावर हात ठेवून म्हणाले, आजच्या दिव्यामुळे आम्हाला शांती लाभली. रामू आधी थाळी हातात धरूनच जेवत असे, पण गौरीने त्याला शांतपणे समजावलं, जेवण हे अन्नपूर्णेचं प्रसाद आहे, त्याचा मान राखा. त्या दिवसापासून रामू जेवताना अन्नाला नमस्कार करू लागला. गौरीने तिजोरीत पिवळ्या कपड्यात 3 तांबेचे नाणे ठेवले आणि बाजारातून चांदीची माशाची मूर्ती आणली. त्या आठवड्यातच एक जुना मित्र रामूला मदतीला आला आणि त्याचं एक थांबलेलं कर्ज फेडून गेला. रामू संध्याकाळी कामावरून आला तेव्हा त्याने बघितलं, झाडू एका कोपऱ्यात ठेवलेली होती आणि घरात दिव्यांचा उजळ प्रकाश होता. त्याला जाणवलं,
आज काहीतरी वेगळं आहे. घर प्रसन्न वाटत होतं. प्रत्येक शनिवार गौरी आणि रामू जवळच्या पिंपळाजवळ जाऊन पूजा करू लागले. एक दिवस तिथे गडगडाट झाला आणि त्या झाडाखाली एक लहानसा सोन्याचा बिल्ला सापडला. कोणीतरी गमावलेला. त्यांनी तो मंदिरात दान केला आणि त्या रात्री त्यांच्या मुलाला नोकरीचा फोन आला. योग्य दिशेला पूजाघर बसवून त्यांनी सर्व देवांच्या प्रतिमा नीट लावल्या. एकदा पूजा करताना गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला जाणवलं की घरात देवतेची शक्ती वावरत आहे. गौरीने मुलांना शिकवलं, संध्याकाळी झोपू नका, रागवू नका, खोटं बोलू नका. संध्याकाळ म्हणजे देवीच्या चरणांचा काळ असतो. मुलांनीही ते पाळायला सुरुवात केली आणि घरात सतत हसूचं वायुमंडळ राहायला लागलं. मुख्य दरवाजाजवळ दररोज गौरी स्वस्तिक काढायची, कुमकुम लावायची आणि दिवा लावायची. दिवा लागताच घराच्या आत येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य झळकत असे. शुद्ध पाण्याने भरलेला कळश, त्यावर नारळ, आजूबाजूला आंब्याची पाने, हे सर्व त्यांनी ईशान्य दिशेला ठेवलं आणि कमळाचं चित्र भिंतीवर लावलं. त्या दिवसापासून घरात एक वेगळी शांतता आणि ऊर्जेचा प्रवाह जाणवू लागला. संपूर्ण उपाय करून 21 दिवस झाले. त्या दिवशी संध्याकाळी अचानक दरवाजावर थोडा आवाज झाला. बाहेर पाहिलं तर तेच योगी उभे होते. गौरी आणि रामूने त्यांचं स्वागत केलं. योगी हसत म्हणाले, आता हे घर पवित्र झालं आहे. इथे आता केवळ लक्ष्मीचं वास्तव्य नाही, तर संतोष, समाधान आणि शुद्ध ऊर्जेचा नाद आहे. त्या रात्री रामूच्या घरात दिवे, प्रसन्न वाऱ्याची झुळूक आणि हलकी मंद सुवासिक सुगंधी हवा भरून राहिली होती. गौरीच्या स्वप्नात लक्ष्मी माता आल्या आणि म्हणाल्या, जे जे नियम तू पाळलेस ते माझ्या पावलांचं आमंत्रण होतं. आता या घरात मी सदा नांदेन. मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे का याचा विचार करू नका, पण या गोष्टीतलं ज्ञान मात्र अमूल्य आहे. घरात भरभराट फक्त पैशाने होत नाही, ती होते शुद्ध ऊर्जेने, योग्य कृतीने, श्रद्धा, संयम आणि भक्तीने. तसेच ही कथा आपल्याला सांगते की समृद्धी ही फक्त संपत्तीने नाही, तर संस्काराने मिळते. घरात शांतता, प्रेम, भक्ती, स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा असेल तर ते घर लक्ष्मी मातेचं निवासस्थान बनतं. प्रत्येक लहानसा उपाय, जसं की कापूर जाळणं, दरवाजाजवळ दिवा लावणं किंवा तिजोरीत नाणं ठेवणं, हे केवळ कृती नाही, तर त्या कृतीमागची नितांत श्रद्धा आणि आंतरिक शुद्धतेची प्रचिती आहे. आदर्श जीवन हे केवळ बाह्य गोष्टींनी घडत नाही, ते अंतरंग शुद्ध करून नियमित साधना आणि सात्विक आचरणाने घडतं. आपलं घर हे केवळ भिंतींनी बांधलेलं नसतं, तर त्यात घर करणाऱ्या भावना, विचार आणि ऊर्जांचं पवित्र अस्तित्व असतं. देवतेच्या कृपेचा मार्ग ही बाहेर शोधण्याची गोष्ट नाही, तो तर आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक दैनंदिन सवयीत लपलेला असतो. जेव्हा आपण घरातील गोष्ट पवित्र भावनेने करतो, तेव्हा आपोआप लक्ष्मी माता पावलांचा जो आवाज आपणाला ऐकू येतो, त्या आवाजात असतो समाधान, समृद्धी आणि एक न बोलता येणारी दिव्य शांतता. म्हणूनच भरभराट केवळ हिशोबाने मोजता येत नाही, ती अनुभूतीने समजते. देवतेचं निवासस्थान शोधायचं असेल तर सर्वप्रथम आपलं घर, आपलं मन आणि आपली वृत्ती ही तिच्यासाठी योग्य करावी लागते. ही कथा आपल्याला एकच सांगते, परिस्थिती कोणतीही असो, देवतेची कृपा आणि ऊर्जा मिळवण्यासाठी आपण फक्त एक पाऊल पुढे टाकावं लागतं. मग ती हजारो पावलं तुमच्याकडे चालत येतात. म्हणूनच घर सुंदर असो किंवा लहान, पण ते ऊर्जा, शांती आणि भक्तीने भरलेलं असलं पाहिजे. चला तर मग आपण जाणून घेऊया त्या 10 शुभ, पवित्र आणि प्रभावी कृती, ज्या दररोज केल्याने आपल्या घरात केवळ लक्ष्मी मातेचा वास होत नाही, तर सुख, समाधान आणि समृद्धीही स्थायिक होते. या सोप्या पण प्रभावशाली उपायांमुळे नकारात्मक ऊर्जा दूर जाऊन घरात सौख्य, शांती आणि चैतन्याचा वास निर्माण होतो. तर मित्रांनो, या 10 दिव्य सवयी कोणत्या आहेत ते समजून घेऊया, ज्यामुळे तुमचं घर बनू शकेल एक पवित्र तीर्थ.
जिथे देवतांची कृपा आणि भरभराट सदैव नांदेल. नंबर 1, घरात दररोज कापूर जाळा. नकारात्मकतेवर विजय. प्राचीन काळापासून कापूर म्हणजे शुद्धतेचं प्रतीक मानलं गेलं आहे. कोणतंही शुभ कार्य असो किंवा मांगलिक विधी, कापराचं स्थान त्या पूजेमध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं. वास्तुशास्त्र सांगतं की घरात दररोज कापूर जाळल्यास वास्तुशास्त्र दूर होतो आणि घरात साचून राहिलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. या दिव्य अग्निकुंडातून निर्माण होणाऱ्या सुगंधी धुराने घरातील वातावरण शुद्ध होतं, मन शांत होतं आणि देवतेच्या कृपेनं सौख्य, समाधान आणि समृद्धीचा वर्षाव होतो. नंबर 2, संध्याकाळी दीपज्योत लावा. देवींचा आशीर्वाद साक्षात करा. संध्याकाळ ही काळी सावळी घेऊन येणारी वेळ असते. याच वेळेस दीप लावल्यास प्रकाशाचा आणि आस्थेचा प्रसार होतो. राईच्या तेलाचा दिवा लावून त्यात 2 लवंगा घातल्याने विशेष शुभ फळ मिळतं. हा दिवा जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवला तर तो दीप तुमचं संरक्षण करतो. हे फक्त एक दिवा नसतो, तो एक साक्षात शक्तीचं आमंत्रण असतं. या दिव्याच्या प्रकाशात देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि आपल्या पितरांचाही आशीर्वाद लाभतो आणि घरात नित्य नवचैतन्य उत्पन्न होतं. नंबर 3, अन्न आणि थाळीची प्रतिष्ठा. अन्न हेच ब्रह्म. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ही आपल्या संस्कृतीतील अत्यंत गूढ वाणी आहे. अन्न फक्त शरीराचं पोषण करत नाही तर आत्म्यालाही संतोष देतो. जेवताना थाळी कधीही एका हाताने धरू नये. थाळीमध्येच हात धुणं म्हणजे अन्नाचा आणि अन्नदात्याचा अपमान होतो. थाळीला चटईवर किंवा टेबलवर ठेवून माता अन्नपूर्णेचं स्मरण करून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून जेवल्यास त्या अन्नात दैवत्व उतरते आणि घरात भरभराटीचं दार उघडतं. नंबर 4, तिजोरीत 3 तांबे किंवा पितळेची नाणी ठेवा. धन आणि कुबेराची कृपा. तिजोरी म्हणजे लक्ष्मीचा निवास. जर त्या ठिकाणी योग्य वस्तू ठेवल्या तर लक्ष्मीची कृपा अढळ राहते. तांबे किंवा पितळेची 3 नाणी पिवळ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवल्यास कुबेर महाराज आणि लक्ष्मी देवी दोघांचाही आशीर्वाद मिळतो. यासोबतच चांदीच्या माशाची प्रतिमा घरात ठेवणे देखील अतिशय शुभ मानले जाते. ही मछली केवळ सौंदर्य नव्हे तर वैभव, आरोग्य आणि शांतीचं प्रतीक आहे. नंबर 5, संध्याकाळी झाडू लावू नका. लक्ष्मी मातेचा अपमान टाळा. झाडू ही केवळ स्वच्छतेचं साधन नाही तर ती देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे. संध्याकाळी झाडू लावल्यास घराबाहेर लक्ष्मीचं निघून जाणं हे संकेत मानलं जातं. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी झाडू हातात घेणं टाळा. झाडूची ठेवण ही सुद्धा महत्त्वाची आहे. ती बेडखाली ठेवू नये आणि अशा जागी ठेवावी जिथे ती थेट दृष्टीपथात येणार नाही. बाथरूम देखील कोरडं आणि स्वच्छ असणं आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक तंगी निर्माण होऊ शकते. नंबर 6, शनिवारी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करा. दुर्भाग्य नष्ट करण्याचा मार्ग. पिंपळ वृक्ष हे ब्रह्मदेवाचं प्रतीक मानलं जातं. यामध्ये देवतांचं वास्तव्य असतं. शनिवारी या वृक्षाची पूजा करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. काळे तीळ, गूळ, गंगाजळ आणि कच्चं दूध स्टील किंवा चांदीच्या भांड्यात अर्पण करा. त्यासोबतच राईच्या तेलाचा दिवा लावा. पूजेनंतर झाडाच्या मुळांकडे न पाहता, मागे वळून न पाहता घरी परत जा. या कृतीमुळे दुर्भाग्याचं निर्मूलन होतं आणि धनसंपत्तीचा मार्ग खुला होतो. नंबर 7, पूजाघराची योग्य स्थापना. देवतांचं केंद्र आपल्या घरात. घरात पूजास्थळ असणं हे अत्यंत आवश्यक आहे, पण त्याची दिशा, जागा आणि रचना योग्य असणं महत्त्वाचं आहे. त्या दिशेनं देवाचं स्थान नकारात्मक ऊर्जा निर्माण करेल त्या दिशेने पूजाघर असावं. एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा समोरासमोर ठेवलेल्या देवप्रतिमा हे दोष निर्माण करतात. जोरीत हळदीच्या 7 गाठी पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा. देवघरात दररोज सुगंधी धूप, अगरबत्ती लावा.
यामुळे घरात पवित्रतेचा सुवास दरवळतो. नंबर 8, संध्याकाळी काही गोष्टी टाळा. काळोखात आळं नको असलेलं. संध्याकाळ हा काळ जेव्हा अनिष्ट ऊर्जा सक्रिय होते. त्यावेळी झोपू नये, अन्न खाऊ नये, पाणी पिऊ नये, खोटं बोलू नये, शिव्याशाप, भांडण, राग यांचं वर्तन टाळा. संध्याकाळी कोणताही शुभ कार्य सुरू करू नये आणि कोणालाही पैसे न द्यावेत की घ्यावेत. या काळात चौकटीवर उभं राहणंही टाळा. ही सर्व कृती घरातील सौख्य हरवू शकतात आणि लक्ष्मी मातेचा कोप ओढवू शकतो. नंबर 9, पूजा अर्चा आणि स्वच्छता. दररोज घर पवित्र ठेवा. घरातील प्रत्येक वस्तू ही ऊर्जेचा स्रोत असते. त्या वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवाव्यात. घर दररोज स्वच्छ ठेवा आणि देवी देवतांची पूजा नित्य नेमाने करा. मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह रेखा. हळदी कुंकवाने ते अलंकारित करा आणि त्याजवळ दिवा लावा. दररोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळण्याने घरात वातावरण देवमय होतं आणि लक्ष्मीचा वास हा स्थिर राहतो. नंबर 10, झोपताना दिशा व आचारधर्म पाळा. निद्रा ही होऊ दे मंगल. दक्षिण दिशेला तोंड करून झोपल्याने नकारात्मकतेचा प्रभाव वाढतो. म्हणून झोपताना उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड असावं. फाटलेले कपडे, विशेषतः जीन्स, टी शर्ट वापरणं टाळा. पॅन्टच्या मागच्या खिशात पैसे ठेवणं अयोग्य मानलं जातं. अधिक खोटं बोलणं हे बरकतीला हळूहळू घराबाहेर नेतं. ईशान्य कोपऱ्यात कमळाचं चित्र आणि एक मंगल कळश ठेवा. कशात जल, तांब्याचं नाणं, आंब्याची पाने आणि नारळ ठेवा. हे उपाय केल्यास कधीही दारिद्र्य घराच्या वाटेस जात नाही. मित्रांनो, भारतीय संस्कृती आणि वास्तुशास्त्राच्या गाभ्यात घर म्हणजे मंदिरच मानलं जातं. जसं मंदिरात शुद्धता, भक्ती आणि नित्य पूजार्चा आवश्यक असते, तसंच आपल्या घरातही काही पवित्र नियम पाळले तर लक्ष्मी मातेचा वास नक्कीच स्थिर राहतो. घरात समृद्धी, सौख्य आणि समाधान टिकून ठेवण्यासाठी काही दिव्य दिनचर्या व शुद्ध आचारधर्म हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. दररोज सकाळी उठून सर्वप्रथम घरात कापूर जाळा. यानंतर संध्याकाळच्या वेळी दीपज्योत प्रज्वलित करा. अन्नावर श्रद्धा ठेवा. लक्ष्मीची कृपा वाढवण्यासाठी तिजोरीमध्ये पिवळ्या कपड्यात गुंडाळलेली 3 तांब्याची किंवा पितळेची नाणी ठेवा. यामुळे धनाची देवता कुबेर आणि लक्ष्मी यांची विशेष कृपा मिळते. संध्याकाळच्या वेळी झाडू लावू नये. शनिवारी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करा. घरात देवघर योग्य दिशेने व शांत कोपऱ्यात असावा. हळदीच्या 7 गाठी पिवळ्या कपड्यात बांधून ठेवाव्यात. ही लक्ष्मीची स्थिरता दर्शवते. संध्याकाळच्या वेळी काही गोष्टी करणं टाळा. जसं की खोटं बोलणं, रागवणं, झोपणं, अन्न किंवा पाणी घेणं, पैसे देणं घेणं, या सर्व गोष्टी करणं टाळाव्यात. दररोज घर स्वच्छ ठेवा. झोपण्याचे काही नियम देखील पाळा. सर्व कृती फक्त घरात सौंदर्य किंवा स्वच्छता आणण्यासाठी नाहीत, तर आपल्या घरात ऊर्जा, भावनात्मक स्थैर्य आणि दैवी कृपेसाठी अत्यावश्यक आहेत. जिथे नित्यशुद्धता, श्रद्धा आणि योग्य कर्म असतं, तिथे लक्ष्मीचा वास हा नक्कीच असतो. त्यामुळे हे 10 नियम नित्य आचरणात आणा आणि अनुभवा आपल्या जीवनातील सकारात्मक बदल, सौख्य, समृद्धी आणि दैवी उन्नती. मित्रांनो, हे सर्व उपाय खूपच साधे आहेत, पण त्यात आहे श्रद्धेचा, भक्तीचा आणि सात्विक ऊर्जेचा अमूल्य गाभा. या दिव्य सवयींमुळे तुमचं घर केवळ वास्तू नव्हे, एक मंदिर होईल, जिथे देवतेचा वास, संतोष आणि समृद्धी यांचा सतत वर्षाव होईल. लक्ष्मीचा आशीर्वाद हा त्याच घरी टिकतो जिथे शुद्धता, संयम आणि श्रद्धा एकत्र नांदतात. मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आमच्याशी जरूर शेअर करा. तुमचे अभिप्राय आम्हाला अधिक प्रेरणा देतात आणि अशाच आध्यात्मिक आणि उपयोगी माहितीचा उज्ज्वल प्रकाश तुम्हापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य देतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी, भावस्पर्शी आणि मनपूर्वक आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला एक प्रेमाचं लाईक द्या. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असं श्रद्धेने लिहा आणि स्वामी भक्ती एक आध्यात्मिक प्रवास
या आपल्या पवित्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्या जीवनात श्रद्धा, संयम आणि सात्विक विचारांचं बीज पेरणं हेच आमचं ध्येय आहे. तुमचा साथ आमच्यासाठी अमूल्य आहे. साठी इतकंच. पुन्हा भेटूया लवकरच एक नवीन आध्यात्मिक विचार, एक नवीन ज्ञानाचा झरा आणि एक नवीन प्रकाश घेऊ. तोपर्यंत आपल्या अंतःकरणात अखंड तेजाने चैतन्य स्वरूपात जागृत राहणाऱ्या श्री स्वामी समर्थांचा साक्षात आशीर्वाद लाभो हीच प्रार्थना. जय माता लक्ष्मी. जय जय स्वामी समर्थ.